महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूया। औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आले आणि या नामांतराच्या शासन निर्णयाविरोधात विभागीय आयुक्तालयात आक्षेप हरकती नोंदवण्याची आज अखेरची मुदत आहे। औरंगाबाद जिल्ह्याचं नाव संभाजीनगर करू नये यासाठी आतापर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयात 1,48,203 हरकती दाखल करण्यात आल्या। तर नामांतराच्या समर्थनार्थ हिंदू एकत्रीकरण समितीच्या वतीने आज तब्बल 2 लाख अर्ज दाखल करण्यात येणार आहेत। दुपारी पदाधिकाऱ्यांसह वाहनांमधून वाजत गाजत अर्ज विभागीय आयुक्तालयात नेण्यात येतील। औरंगाबाद नामांतराच्या विरोधात आणि समर्थनार्थ तक्रार हरकती देण्यासाठी दिलेली मुदत आज संपते आणि त्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे। औरंगाबादचं नामांतरण छत्रपती संभाजीनगरच्या आक्षेप सूचना नोंदवण्याचा शेवटचा दिवस आपण बघतोय। जे आहेत भाजपचे सगळे लोक जे आहेत डोक्यावर घेऊन निघालेले आपण बघतोय। दादा काय म्हणाल, काय भावना आहे छत्रपती संभाजीनगर डोक्यावर? सर्व जनतेच्या भावना, छत्रपती संभाजीनगर हे नाव व्हावं आपल्या गावाचं आणि आज ती आमची 1.5 लाख फॉर्म आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनात आज घेऊन चाललोय आयुक्त कार्यालयात। पण आज डोक्यावर घेतलं छत्रपतींचं नाव। यस, छत्रपती संभाजीनगर आमच्या मनात, डोक्यात, सगळीकडे। काय म्हणाल, अगदी नावाचे खोके तुम्ही डोक्यावरच घेतले। हे जे खऱ्या अर्थानं देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथ शिंदेनं हे करून दाखवलं आणि खऱ्या अर्थानं सगळ्यांपर्यंत मेसेज करण्यासाठी हे डोक्यावर घेऊन की छत्रपती संभाजीनगर आमची शान ही डोक्यावरची आहे आणि ती डोक्यावर ठेवून दाखवली, एवढ्यासाठी आम्ही हे चाललोय घेऊन। निश्चितपणे बघितलं आपण सगळ्यांनी जे आहेत छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनाचे जे खोके आहेत ते डोक्यावर घेतलेले आहेत आणि या गाडीमध्ये आता ते भरले जातील आणि वाजत गाजत जे आहे आपण बघतोय हे खोके सगळे घेऊन जात आहेत। हर्षवर्धन जाधव यांचे चिरंजीव सुद्धा आता डोक्यावर डोक्यावर छत्रपती संभाजी महाराज आमचे महाराज आहेत, हे सण आमचं आहे। आम्ही अतिशय उत्साहात आहोत। 1.5 लाखपेक्षा अधिक फॉर्म आम्ही इकडे भरलेले आहेत आणि दर एक पदाधिकारी आपल्या डोक्यावर त्यांचे समर्थनाचे फॉर्म घेऊन चाललेला आहे। आम्ही जन्मदिन साजरा करत आहोत हा जल्लोष। बघितलं आपण खोके जे आहेत डोक्यावर घेतलेले ते गाडीमध्ये टाकले जात आहेत। गाडीमध्ये टाकल्यानंतर जे आहेत हे खोके विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये नेले जातील। एकंदरीतच आपण बघतोय महिला सुद्धा ज्या आहेत, महिला सुद्धा आपण बघतोय पाठीमागे या महिलांनी सुद्धा ज्या आहेत डोक्यावर खोके घेतलेले आहेत। भावना काय आहे? भावना वेगळी आहे। ताई काय म्हणाल, आज छत्रपती संभाजीनगरचं नाव डोक्यावर उचलण्याचं? येस, छत्रपती संभाजीनगरसाठी काही पण आम्ही सगळेजण छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचे महिला ब्रिगेड आहोत आणि त्यांनी आपल्या महाराष्ट्रासाठी, देशासाठी एवढं केलेलं आहे तर त्यासाठी तर आम्ही हे काहीच वाटत नाही आम्हाला। खरं म्हणजे ज्यांनी याच्यासाठी निषेध केलेला आहे त्यांचं इतकं दुर्दैव आहे। ते दुर्दैवी लोक आहेत आणि आम्ही सुदैवी लोक आहोत। निश्चितपणे वेगळा आनंद आहे छत्रपती संभाजी महाराजांचं नाव डोक्यावर घेऊन जाणे आणि सगळ्याचे सगळे खोके जे आहेत गाड्यामध्ये भरले जात आहेत। जवळपास 2.5 लाख समर्थनाचे पत्र जे आहेत या ठिकाणी घेऊन झाले जात आहेत, गाडीमध्ये भरले जात आहेत। आपण बघतो भाजपने एका दिवसामध्ये 2.5 लाख समर्थनाचे पत्र नेलेले आहेत। आणखी हिंदू एकत्रीकरण समितीचे सुद्धा जे आहेत या ठिकाणी अर्ज असणार आहेत। एकंदरीत आज शेवटचा दिवस आहे त्यामुळे भाजपचे 2.5 लाख असतील, हिंदू एकत्रीकरण समितीचे फॉर्म असतील 1.5 ते 2 लाख। एकंदरीतच किती नेमके या ठिकाणी अर्ज आलेले आहेत विरोधात आणि समर्थनार्थ हे 5 वाजेच्या नंतर कळेल। सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर। स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही असा इशारा देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या मागे फरफटत जाणार नाही हे स्पष्ट केलं आणि त्यामुळे सावरकरांवरून पुन्हा एकदा महाविकास आघाडीत ठिणगी पडल्याची चर्चा रंगू लागली आहे।
माफी मागायला मी काही सावरकरने असं विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून सातत्याने केलं जातं आणि यावरून सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही असा इशारा ठाकरे गटाकडून देण्यात आला. तर दुसरीकडे काँग्रेसने सावरकर हे समान किमान कार्यक्रमात नव्हते अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली. तर भाजपनेही सावरकरांच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंना टोला लगावला. की तो आमचा श्रद्धेचा विषय आहे, वीर सावरकर हा. आणि महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना विचारा तुम्ही, महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्र वीर सावरकरांचा अशा प्रकारचा जो अपमान आहे प्रकारचा, त्यांना माफीबीर म्हणणं किंवा इतर काही गोष्टी त्यांचा उल्लेख करणं हे महाराष्ट्र कधी स्वीकारणार नाही. कारण आम्ही सदैव आमच्या बालपणापासून अनेक पिढ्या सावरकरांपासून प्रेरणा घेत आम्ही लढाईला उतरलेलो आहोत. आम्ही कुठल्या सावरकरबद्दल राहुलजी बोलले तर त्याचंही कोणाला समजत नसेल तर आम्हाला काय माहिती. अमन मिनिम प्रोग्राममध्ये सावरकर हा विषयच नव्हता. आम्ही सर्वधर्म समभावाचं आम्ही पुरस्कार करतो. आम्ही हे सगळ्यांनाच माहिती आहे. आम्ही कुठल्याही धर्माचा कुठल्याही व्यक्तीचा आम्ही द्वेष करणार नाही, ही भूमिका काँग्रेसची आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे जसं मणिशंकर अय्यरनी वीर सावरकरांचा अपमान केला, बाळासाहेबांनी स्वतःच्या चप्पलांनी त्याच्या फोटोला बडवलं, तसं आपण बडवणार आहात का? का भाषणात जे काही बोलला ती केवळ नौटंकी होती? म्हणजे एका ठिकाणी म्हणायचं राहुल गांधींचं आम्ही सहन करणार नाही आणि दुसऱ्याच ठिकाणी त्याच राहुल गांधीच्या काँग्रेससोबत घरोबा करायचा. हा दुटप्पीपणा नाहीये. सावरकरांच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी नौटंकी बंद करावी, हिंमत असेल तर ठाकरे बाणा दाखवा आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडा असं थेट आव्हान चंद्रशेखर बावनकुळेंनी ठाकरेंना दिलंय. उद्धव ठाकरेमध्ये धमक असेल, खरं तर त्यांना वीर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल काही जर त्या ठिकाणी वाटतं तर उद्याच सकाळी 11 वाजता प्रेस कॉन्फरन्स, मी कालच सांगितलं होतं आज 11 वाजता प्रेस कॉन्फरन्सची वाट बघेल की आम्ही काँग्रेस पार्टीला सोडतोय, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आम्ही अपमान सहन करणार नाही. धमक आहे का तर बोला, नाहीतर नुसते तोंडाच्या वाफा फेकू नका. आम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन करणार नाही. सोडा ना त्यांना, का सोडत नाही? बाहेर या ना. हा माझा सवाल उद्धव ठाकरेंना आहे. तरुण भारत या वृत्तपत्रातून राहुल गांधींवरती टीका करण्यात आली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अंगी जे गुण होते त्यातील एकही सद्गुण राहुल गांधींच्या अंगी नाहीये असं तरुण भारतच्या संपादकीय मधनं म्हणण्यात आलंय. तर हिंमत असेल तर एक दिवस राहुल गांधींनी अंदमानच्या कोठडीत राहून दाखवावं, तसं केल्यास आम्ही त्यांचा सत्कार करू असं आव्हानही राहुल गांधींना देण्यात आलंय. तसंच सावरकरांसारख्या राष्ट्रभक्तांनी केलेल्या त्यागामुळे मिळालेलं स्वातंत्र्य फक्त राहुल गांधींनी भोगलं आणि त्यामुळे राहुल गांधींनी स्वतःची तुलना करू नये, स्वतःला सावरकर अजिबात समजू नये असं तरुण भारतच्या संपादकीय लेखात म्हणण्यात आलं. तरुण भारत या वृत्तपत्रातनं राहुल गांधींवरती टीका करण्यात आली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अंगी जे गुण होते त्यातील एकही सद्गुण राहुल गांधींच्या अंगी नाही असं यामध्ये म्हणण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पत्रकार परिषद घेणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या पत्रकार परिषदेला उपस्थित राहतील असं कळत आहे. या पत्रकार परिषदेतनं ते नेमके काय मुद्दे मांडतात, काय म्हणतात हे बघणं फार महत्त्वाचं ठरेल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही या पत्रकार परिषदेत उपस्थित राहणार आहेत. बोलूयात आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्या बरोबर आहेत. तुषार, दुपारी बरोबर 3 वाजता सह्याद्री अतिथीगृहावरती ही पत्रकार परिषद पार पडणार आहे. काय नेमका उद्देश? आपण विषय जर पाहिलं असेल तर थोड्याच वेळामध्ये आता 3 वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची संयुक्तरित्या पत्रकार परिषद होणार आहे. या सह्याद्री अतिथीगृहावरती दुपारी 2 वाजेपर्यंत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या विविध विषयांवरती आपल्याला बैठका सुरू असल्याचं पाहायला मिळत होतं. यामध्ये राज्यातल्या विविध भागातल्या प्रश्नासंदर्भातली देखील बैठक पार पडलेली आहे. त्यामध्ये राज्य विद्युत होल्डिंग कंपनीच्या संचालकांची बैठक उपमुख्यमंत्र्यांनी घेतली. त्याचप्रमाणे सर्वात महत्वाची बैठक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने
पूर्वतयारी आढावा देखील घेण्यात आलेला आहे. त्यामुळे दुपारी 3 वाजताच्या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याला संबोधित करत असताना राज्याच्या महत्वपूर्ण विषयांवरती बोलू शकतात. मात्र जो काही आढावा घेण्यात आलेला आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आलेला असेल किंवा आपण राज्यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर शिधा वाटपाचं काम देखील सुरू आहे. त्यामुळे आज नेमकं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्याच्या जनतेला संबोधित असताना कोणत्या विषयावरती बोलतात हे पाहणं महत्वाचं ठरेल. विशाल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटरवर रंगले. शीतल म्हात्रेंनी 25 मार्च रोजी उद्धव ठाकरे गटाच्या उर्दू भाषेतील बॅनरचा एक फोटो ट्विट केला होता. नक्की महाराष्ट्राच्या याच मातीत जन्मलात ना तुम्ही हीच का तुमची हिंदुत्ववादी विचारधारा, उद्ध्वस्त सेना असा खोचक टोला शीतल म्हात्रेंनी लगावला होता. आणि यावर प्रत्युत्तर देताना जितेंद्र आव्हाडांनी शिवसेनेचा एक बॅनर ट्विट केला. हा बॅनर ही उर्दू भाषेत असून त्यावर एकनाथ शिंदेंचा, अब्दुल सत्तार यांचाही फोटो आहे. याच्यावर बोला ताई, खास तुमच्या माहितीसाठी, कारण नंतर दुसऱ्यावर ढकलायची तुमची सवय आहे, असं ट्विट आव्हाडांनी केलं. आणि या ट्विट नंतर शीतल म्हात्रे आणि आव्हाडांमध्ये ट्विटर युद्धच पाहायला मिळालं. रविवारी मुख्यमंत्री शिंदेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आणि या भेटीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी आपल्या शैलीत टीका केली. जुने मित्र असतील तर ते नव्याने भेटले असतील. काल सदू आणि मधू भेटले असं संजय राऊतांनी म्हटलं. तसंच शिंदेंच्या धनुष्यबाण शिवधनुष्य यात्रेवरही त्यांनी टीका केली. राज ठाकरेंची भेट घेतली तर काय त्याच्यात आम्ही काय करणार. सदू आणि मधू भेटले. बालभारती धडा होता आम्हाला एक सदू आणि मधू भेटल्याचा. भेटले असतील, भेटू द्या ना. जुने मित्र असतील ते, किंवा नव्यानं प्रेम उफाळून आलं असेल कोणाचं. काल महाराष्ट्रात मालेगावाची विराट सभा झाली, त्यानंतर त्यांच्या भावना उचंबळून आल्या असतील, एकमेकाच्या अश्रू पुसायला गेले असतील. पक्ष म्हणजे ते पक्ष आहेत का? हा, पिसं गेलेले कावळे आहेत ते. त्यांच्यावर तुम्ही काय लक्ष देताय? आमचा पक्ष आम्हाला माहिती आहे ना. काल आपण आमचा पक्ष काय आहे तो मालेगावच्या त्या विराट सभेनं पाहिलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला कोणी पक्ष काय मॅच फिक्सिंग वगैरे, तुमचं जे सध्या मॅच फिक्सिंग महाराष्ट्रात सुरू आहे ते चालू ठेवा. तुमचा जो जुगार सुरू आहे तो चालू ठेवा. लोक उजळतील. धनुष्यबाण यात्रा काढणार मुख्यमंत्री संपूर्ण राज्यभर. होय, हाताडावर पडणार आहे त्यांच्यातून. भारतीय जनता पार्टीने इलेक्शन मोडवरती भारतीय जनता पक्ष आला असून मिशन बारामतीला पुन्हा एकदा बळ देण्यात आलंय. आणि या उपक्रमाअंतर्गत बारामती लोकसभेतील इंदापूर, बारामती तसंच कर्जत जामखेड मतदारसंघात भाजपच्या 39 शाखांचं उद्घाटन करण्यात आलं. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या उपक्रमाला उपस्थित होते आणि यावेळी त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधताना पवारांनी जाणीवपूर्वक बारामतीचा विकास रखडवल्याचा आरोप केला. तसंच 3 महिन्यांच्या आत देवेंद्र फडणवीसांसह बारामतीत पुन्हा येऊ आणि लोकसभा विधानसभा जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मग गोपीचंदनी सरच सांगितलंय, थोडं शिल्लक राहिलं आहे माझ्यासाठी. ते मी नक्की 152 शाखेच्या उद्घाटना दिवशी मी नक्की आपल्याला सांगेल की राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे खरं तर या महाराष्ट्राला आणि या देशाला लागलेली कीड आहे हे सांगण्याचा संपूर्ण प्रयत्न करेल. आणि मी खोटं सांगणार नाही, तुम्हाला मी पडद्यावर दाखवेल. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर जहरी टीका केली. बारामतीत पवारांबद्दल प्रचंड अस्वस्थता असल्याचा दावा करताना महाराष्ट्राला लागलेली पवार नावाची कीड काढली तरच तुम्हाला न्याय मिळणार असं पडळकर म्हणाले. पवार 4 वेळा मुख्यमंत्री झाले, त्यांना का नाही वाटलं दुष्काळी भागात पाणी द्यावंसं? हे केंद्रीय कृषी मंत्री होते, त्यांना राज्यात पैसा आणावासाच वाटला नाही, अशी टीका त्यांनी केली. मी पवारांच्या विरोधात बोलतो याचा अर्थ तुम्ही नीटपणे समजून घ्या. कारण
पवार नावाची कीड या महाराष्ट्राला लागलेली आहे, ती तुम्हाला मुळापासूनच काढून टाकावी लागेल, तर आणि तरच तुम्हाला काहीतरी न्याय मिळेल, नाहीतर मित्रांनो ते मिळणार नाही. सातारा शहरातील गोडोली तळ्याच्या सुशोभीकरणावरून खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात आता राजकीय वाद रंगलाय. गोडोली तळ्याच्या सुशोभीकरणाच्या कामाला डीपीसी मधून निधी मिळालाय आणि याच डीपीसीला उदयनराजे कधीच उपस्थित नसतात. मात्र काम झालं की सर्व मी केलं असे ते बोलतात आणि काम झालंच नाही तर त्यात दुसऱ्यांना दोष देतात. हे राजकारण उदयनराजेंचं बोगसपणाचं राजकारण असल्याची टीका आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनी केली आहे. जे कोणी येऊन इथं जे काही बोलून गेले, फिरोज म्हटला, माझी एवढीच त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे की आपले नेते डीपीडीसीला हजर असतात का, एवढे फक्त माहिती तुम्ही जाऊन घ्या, मला ती काढून द्यायची गरज नाही. काम मंजूर झालं की मी केलं आणि जर झालं नाही तर मग बाकीच्यांचं आहे, त्याच्याशी माझा काही संबंध नाही. हे असलं बोगसपणाचं राजकारण आहे, हे आपण सगळ्यांनी ओळखलं पाहिजे आणि आपण ओळखता योग्य वेळेला आपण पुढं काय असेल ते निर्णय घेऊ. बीड नंतर आता शिर्डीत पुन्हा एकदा इंदुरीकर महाराजांनी गौतमी पाटीलवर टीका केली आहे. गाडा आला आणि घाटात झाला राडा, थिल्लरपणा सोडून संस्कृती टिकवणं गरजेचं आहे असा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला. शिर्डी इथं भरलेल्या महापशुधन एक्स्पोच्या समारोपामध्ये त्यांचं कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं. कीर्तनकारानं 5,000 रुपये जास्त मागितले तर लोक म्हणतात त्यांनी बाजार मांडला, देवाचा बाजार मांडला आणि 3 गाण्याला लोक 1.5 लाख रुपये देतात आणि शेट्या फाडून घेतात. काही होतं तीनच गाणे पण शिट्या. गाडा आला आणि घाटात राडा झाला, निम्या पोरांचे डोकं फोडून गाडा गेला. थोडी आपली संस्कृती टिकवणं गरजेची आहे. पुढे बातमी नाशिकमधनं. नाशिकच्या सिडको परिसरातील कोयता गँगचं लोण जे आहे ते सातपूरमध्ये देखील पसरलं असून केकचे पैसे मागितल्याच्या रागातून टोळक्याने दुकानाच्या मालकावर थेट कोयता उगारल्यानं खळबळ उडाली. कोयता उगारून परिसरात दहशत माजवण्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. शिवाजीनगर परिसरातील बेकरीमध्ये केक घेण्यासाठी गेलेल्या टोळक्याने पैसे देण्यावरून दुकानदाराशी वाद घातला आणि त्यानंतर दुकानात दगडफेक करत मालकावर कोयता उगारून धमकावलं. पोलिसांनी या टवाळखोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतलंय. बातमी आता सांगलीत नाही. सांगलीच्या कवठे महाकाळ तालुक्यातील आरेवाडी इथल्या श्री बिरोबा देवाच्या यात्रेला गावडे बंधूंच्या मानाच्या गोडा नैवेद्याने प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गोव्यातील सुमारे 1 लाखांवर भाविक दाखल झाले. आज आणि उद्या यात्रेचा मुख्य दिवस आहे. धनगरांचं देवस्थान म्हणून ओळख असलेल्या आरेवाडी इथल्या बिरोबा यात्रा जी आहे ती मोठ्या उत्साहात दरवर्षी पार पडते आणि बिरोबा बनात भाविकांनी धनगरी ओव्यांवर ठेका सुद्धा धरला. यानंतर महाराष्ट्र अनलिमिटेड या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.